नेतृत्व ज्यांचा संगम ज्यांच्या ठायी आहे, महाराष्ट्राचं आरोग्य जे सांभाळत आहेत आणि अनेक उपक्रम चांगले ज्यांच्या माध्यमातून पुढे येत आहेत, ते माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर हे अध्यक्ष विचार व्यक्त करत आहेत. आदरणीय डॉक्टर पटेल सरांचं, जब्बार पटेल सरांचं भाषण झालं आणि काय बोलावं हा प्रश्न पडला आहे. खरं तर कार्यक्रमामध्ये खूप भाग्याचा क्षण माझ्यासाठी असा आहे की अशा एका मोठ्या उंचीच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी आहे. परंतु ती सुद्धा आज ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देत आहे त्यांचीच कृपा आहे म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा या कार्यक्रमाचा अध्यक्ष होऊ शकतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे ज्यांच्या शुभ हस्ते आपणाला हा पुरस्कार प्रदान केला ते आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, या कार्यक्रमासाठी अत्यंत उत्कृष्ट संयोजन करणारे या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी सन्मान्य अमोलजी येडगे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्मान्य कुलगुरू सन्मान्य डॉक्टर जयसिंगराव पवार सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्मान्य पोलीस अधीक्षक सन्मान्य CO साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्मान्य अशोक चौसाळकर सर, सन्मान्य कार्यकारी अभियंता, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय जयसिंगराव पवारांच्या सर्व सन्मान्य या कार्यक्रमाची व्यासपीठापेक्षा खूप मोठी माणसं त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, शाहू जयंतीच्या निमित्तानं शाहूंच्या विचाराचा, शाहूंच्या कर्तृत्वाचा जय जयकार करत भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम हो या अपेक्षा इथे येत असतात. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण ज्या पद्धतीचं काम बघतोय, आज दिवसभरातला 26 जूनच्या निमित्तानं होत असणारा शाहूंच्या कामाचा कार्य आम्ही बघतोय आणि तो जागर भविष्यात सुद्धा असाच व्हावा यासाठी आजच्या पुरस्कारातून सुद्धा अनन्यसाधारण आपण मगापासून सांगत होतात ते सगळं बघितल्यानंतर निश्चितपणानं 2 गोष्टींसाठी मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलावं असं वाटतं. राज्यकर्ता त्या काळातले ते तर राजे होते, राजे, राजेशाही, रॉयल फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या अनेक दंतकथा आम्ही ऐकल्यात. त्या इतका आहेत की अकबर आणि बिरबलाच्या निमित्तानं बिरबल सांगायचा त्या पद्धतीनं वागणारा अकबरसुद्धा आम्ही बघितला आहे. त्या सगळ्या अकबर बिरबलाच्या कथेमध्ये आमचे शाहू महाराज बघितल्यानंतर आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा शाहू महाराज पाहिजे. समाजातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या माणसासाठी अस्वस्थ होणारा, प्रत्येक गोष्टीसाठी झोकून देऊन काम करणारा. कधी खरं तर त्यावेळेला निवडणुकाही नव्हत्या, म्हणजे आम्ही आता जे करतोय त्याच्या पाठीमागे आमचा स्वार्थ असा असतो भोसलेसारखे आम्ही सगळेजण निवडणुकांसाठी सुद्धा करतोय. तो तर राजा होता, सामाजिक कार्यकर्ता होता, विचाराचा, परिवर्तनवादी विचाराचा, अशा पद्धतीचा एक वेगळा राजा. करतोय तशाच पद्धतीनं अस्वस्थ असणारा, सर्वसामान्य माणसांच्यासाठी अस्वस्थ असणारा. अलीकडच्या काळामध्ये आम्ही सगळेजण अस्वस्थ होतो आमच्या हितासाठी. मी आमदार झालो मला मंत्री व्हायचं आहे, मी मंत्री झालो मला पालकमंत्री व्हायचं आहे, मी पालकमंत्री झालो मला अजून काहीतरी कुलगुरू सर व्हायचं आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा नाही, जरा दुरुस्ती करणार नाही तर आणखी पण आमच्या ह्या अस्वस्थतेपेक्षा सुद्धा सामाजिक क्रांतीचा नवीन अध्यादेश देणारा, सगळी वसतिगृह चालू करताना जैन बोर्डिंग आज सुद्धा या देशाला आणि या राज्याला आणि दिशा दिली अशी उत्तुंग व्यक्तिमत्व कुठे घडले असतील तर त्याच राजर्षी शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंगचे काढलं, त्या मराठा बोर्डिंगमध्ये घडलं. खूप उत्तुंग विचाराची माणसं इथं निर्माण झाली. त्या सगळ्यांच्या पाठीमागची प्रेरणा, आशीर्वाद कोण असतील तर ते शाहू महाराज. ते अस्वस्थ होते, आम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांच्यासारखंच अस्वस्थ व्हायला पाहिजे. त्यांच्यासारखे आम्ही अस्वस्थ झालो तर निश्चितपणानं देशाच्या, समाजाच्या हिताचं काम करू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तोच विचार जर आम्ही घेतला तर खऱ्या अर्थानं शाहू जयंती योग्य पद्धतीनं साजरी केली असं म्हणता येईल आणि तोच विचार आणि तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर जब्बार पटेल सरांच्या विषयी काय बोलावं आणि काय नाही. खरं तर 82 वर्षाचं वय आहे, पण मगाशी सूत्रसंचालकांनी जसं सांगितलं तसं 28 वर्षाचा माणूस वाटतोय. त्यांचा विचार, त्यांचं एकूण काम, त्यांची पद्धत. परवा सर कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अरुण सरनाईकांच्या कुटुंबियांबरोबरचा एक कार्यक्रम मला इथं घेता आला आणि त्या अरुण सरनाईकांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंहासन पिक्चर आणि त्या पिक्चरमधलं आपल्या सगळं काम बघितलं. मगाशी आपण सांगितलं घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर हे आम्ही बघितलं नाही, कारण आम्ही त्या वयात आम्ही कदाचित लहान असू, परंतु सिंहासन आणि सामना आम्ही बघितलं.
सांगितला मारुती कांबळेचं काय झालं हे आज सुद्धा प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय. त्या पाठीमागं तुमचं किती ग्रेट अशा पद्धतीचे विचार असतील हे सुद्धा बघायला पाहिजे. मला असं वाटतंय आजचा कार्यक्रम आणि आपल्याला दिलेला पुरस्कार याचं काहीतरी साधर्म्य आहे. अनेक साधर्म्य असतील पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधर्म्य असं आहे, मगाशी सूत्रसंचालकांनी सांगितलं, मला वाटतं चौसाळकर सर आपण सुद्धा सांगितलं, तमाशाच्या एकूण सगळ्या कार्यक्रमामध्ये अडकलेला आमचा मराठी सिनेमा नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मोहन आगाशे असतील, श्रीराम लागू असतील, नळू फुले असतील, अरुण सरनाईक असतील, अतिशय दिग्गज आणि अतिशय उत्कृष्ट अशा कलावंतांच्या साक्षीनं एकापेक्षा एक अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीनं खूप काम केलं. पण मधल्या टप्प्यामध्ये विनोदी चित्रपटांचा बाद झाला आणि त्यानंतर मात्र हे सगळं बाजूला गेलं. मला पाहिजे आहेत शाहू जयंतीच्या दिवशी जब्बार पटेल पाहिजे आहेत, तुम्हाला आणि मला पाहिजे आहेत ते जब्बार पटेल एवढ्यासाठी पाहिजे आहेत की भविष्य काळामध्ये सुद्धा चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं काम नको. अलीकडच्या काळामध्ये तर इतके चित्रपट वाढलेत, बघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत सुद्धा नाही आपण काय बघितलं. पण यामध्ये आमच्या जन्मापूर्वी जे काही चित्रपट तुम्ही निर्माण केले त्या चित्रपट आज सुद्धा लोक बोलवतात आणि त्यासाठी आपल्याला पुरस्कार देतात. खऱ्या अर्थाने हेच काम भविष्य काळामध्ये जब्बार पटेल तयार झाले पाहिजेत, हेच काम आणि हीच भूमिका शाहू जयंतीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण अपेक्षित धरतो. मनापासून आपल्याला सलाम करतो आणि या सलाम करत असताना आदरणीय आमचे अमोल येडगेंनी एक भावना मांडली. कलेक्टर आहेत ते सातत्यानं चांगलं काम करत असतात, मला नेहमी सांगत असतात, पण आज मात्र सार्वजनिकरित्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मागितलं. काय मागितलं तर या शाहू ट्रस्टच्या ह्या सगळ्या पुरस्कार निधी द्यावा. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो शाहू महाराज आमच्या शाहू महाराज त्या सगळ्या पिढीमध्ये आमच्याकडे कडगाव म्हणून एक गाव आहे. अनेक आहेत महाराजांच्या त्या सगळ्या दंतकथांमुळं त्यातली एक महाराज शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेलेल्या महाराजांना जेव्हा भूक लागली त्यावेळी तिथल्या आमच्या ज्या काही भगिनी असतील त्या तत्कालीन काळातल्या त्या भगिनीने आंबोळी दिली. आता आंबोळी हा प्रकार वेगळा वाटला, त्यांना असा प्रश्न पडला की अरे ही आंबोळी आणि त्या आंबोळीमध्ये अशा पद्धतीनं कसं काय भोकं पडलेले हे एवढं कसं काय तुम्ही तयार केलं. त्या कौतुकानं त्यांना बोलवलं आणि त्या कुटुंबाला त्यांनी ती तिथली जमीन होती ती दान केली. अशा महाराजांच्या विचारानं काम करणारे आम्ही लोक आहोत. शाहू ट्रस्टला जे लागेल ते देण्यासाठी सुद्धा जी दानत द्यायची जो अधिकार द्यायचा तो शाहू महाराजांनी दिला आहे. त्यामुळे यासाठी सुद्धा 5 कोटी रुपयाचा निधी उद्याच्या DPTC होतो. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं केवळ जयंती नव्हे, केवळ उत्सव नव्हे, तर त्या निमित्ताने एक विचार आपण सगळेजण पुढे जाऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद नामदार साहेब.